हे चमत्कार ऐकून तुमचा विश्वास दुप्पट होईल. पण एक गोष्ट आधीच सांगतो, जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला नाही तर कदाचित तुमच्या आयुष्यातील एक खूप मोठं सत्य तुम्ही मिस कराल. कारण आज मी जे सांगणार आहे ते फक्त कथा नाहीत, ते आहेत जिवंत अनुभव. जिथे मृत्यूच्या दारातून लोक परत आले, जिथे संपलेलं नशीब अचानक बदललं आणि जिथे विज्ञान हरलं पण श्रद्धा जिंकली. आणि हे सगळं घडलं स्वामी समर्थांच्या कृपेने. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की सगळे सोडून गेले, कोणताही मार्ग दिसत नाही आणि अगदी शेवटचा श्वास उरलेला आहे, तेव्हा अचानक कोणीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला वाचवते? ही फक्त कल्पना नाही, ही आहे हजारो लोकांची सत्य कहाणी. आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांचे 5 मोठे चमत्कार, जे ऐकल्यावर तुम्ही म्हणाल, हो, ते अजूनही आपल्यासोबत आहेत. एक साधा माणूस, नाव काहीही असू दे, पण परिस्थिती तुमच्यासारखीच. घरात संकट, पैशाची अडचण आणि त्यात अचानक त्याला गंभीर आजार झाला. डॉक्टरांनी सांगितलं, आता काहीच शक्य नाही. घरचे रडत होते, सगळे हार मानले होते. पण त्याची आई, ती एकटीच बसून होती, हात जोडून, डोळ्यात अश्रू. ती फक्त एकच नाव घेत होती, स्वामी समर्थ. दिवस गेले, रात्री गेल्या आणि एक दिवस अचानक काहीतरी घडलं. त्या माणसाने डोळे उघडले. डॉक्टरही थक्क झाले, कारण मेडिकल सायन्समध्ये त्याचं वाचणं अशक्य होतं. पण तो जिवंत होता. तो म्हणाला, मी एक तेजस्वी साधू पाहिला. त्यांनी मला हात लावला आणि म्हणाले, अजून वेळ नाही. थांबा जरा, विचार करा. हे खरंच योगायोग होता का, की कोणीतरी अदृश्य शक्ती त्याच्या मागे उभी होती? एक व्यापारी, पूर्णपणे कर्जात बुडालेला. घर विकायची वेळ आली होती. मुलांचं शिक्षण थांबणार होतं. तो इतका निराश झाला की त्याने शेवटचा निर्णय घेतला. पण त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. एक आवाज आला, उद्या सकाळी त्या जुन्या मंदिरात जा. तो गेला. मनात शंका होती, पण गेला. आणि तिथे त्याला एक माणूस भेटला. त्या माणसाने त्याला एक काम दिलं आणि काही दिवसातच त्याचं नशीब बदललं. कर्ज संपलं, व्यवसाय वाढला आणि जेव्हा तो परत त्या मंदिरात गेला, तो माणूस पुन्हा कधीच दिसला नाही. बाय द वे, जर तुम्हाला अशा खऱ्या चमत्कारांच्या कथा ऐकायला आवडत असतील तर एक छोटासा सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढे जे येणार आहे ते तुमचा विश्वास अजून मजबूत करणार आहे. आणि खरं सांगायचं तर ज्यांनी हा चॅनल सबस्क्राईब केला आहे त्यांनी खूप पॉझिटिव्ह बदल अनुभवले आहेत. पण थांबा, आता जे सांगणार आहे ते सगळ्यात धक्कादायक आहे, कारण हा चमत्कार फक्त मदत नाही तर शिक्षा देखील आहे. एक माणूस जो नेहमी लोकांना फसवत होता, पैशासाठी काहीही करायचा, त्याने एकदा स्वामींच्या नावानेही लोकांना फसवलं. आणि तेव्हा काहीतरी भयानक घडलं. त्याच्या आयुष्यात एकामागून एक संकट येऊ लागली. तो घाबरला, समजलं ही शिक्षा आहे. तो रडत रडत स्वामींच्या मंदिरात गेला आणि म्हणाला, मला माफ करा. त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं आणि एक आवाज आला, चूक केलीस, पण पश्चात्ताप खरा असेल तर मार्ग आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ फक्त चमत्कार करत नाहीत, ते आपल्याला योग्य मार्गावर आणतात. पण आता पुढचा चमत्कार, तो तर इतका भयानक आणि अद्भुत आहे की लोक आजही त्याबद्दल बोलताना थरथर कापतात. एका स्त्रीच्या आयुष्यात असं काही घडलं जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. आणि त्या घटनेनंतर तिने एक वाक्य सांगितलं, मी त्यांना स्वतः पाहिलं. पण तिने नेमकं काय पाहिलं आणि त्या रात्री काय घडलं होतं, हे जाणून घेण्यासाठी पहा पार्ट 2. एका स्त्रीच्या आयुष्यात असं काही घडलं जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. ती एक साधी गृहिणी होती. घर, संसार, मुलं सगळं सुरळीत चालू होतं. पण एक दिवस अचानक तिच्या आयुष्यात अंधार सुरू झाला. रात्री झोप लागत नव्हती. घरात विचित्र आवाज येऊ लागले आणि तिला सतत असं वाटायचं कोणीतरी तिच्या मागे उभा आहे. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण हळूहळू परिस्थिती भयानक होत गेली. तिच्या तब्येतीवर परिणाम झाला. ती कमजोर होऊ लागली. डॉक्टरांकडे गेली, पण रिपोर्ट सगळे नॉर्मल. मग प्रश्न उभा राहिला, हे नेमकं काय चाललं आहे? एक रात्री सगळे झोपलेले असताना ती अचानक जागी झाली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं आणि तिने पाहिलं, दरवाजाजवळ एक सावली उभी होती. ती घाबरली, आवाजही निघेना. आणि तेव्हाच अचानक तिच्या तोंडातून शब्द निघाले, स्वामी समर्थ. क्षणात सगळं शांत झालं. ती सावली गायब झाली. दुसऱ्या दिवशी ती थेट मंदिरात गेली. डोळ्यात पाणी, मनात भीती. ती फक्त एकच गोष्ट म्हणाली, मला वाचवा. त्या दिवशी तिला एक वृद्ध साधू भेटले. त्यांनी काहीही न विचारता फक्त एवढंच सांगितलं, घाबरू नकोस, तू एकटी नाहीस. तिला आश्चर्य वाटलं, कारण तिने अजून काही सांगितलं नव्हतं.
त्या साधूंनी तिला एक मंत्र दिला आणि सांगितलं, दररोज श्रद्धेने जप कर. ती घरी गेली आणि तिने तसंच केलं. पहिल्या काही दिवसात काही फरक जाणवला नाही. पण मग एक रात्री पुन्हा तिला ती सावली दिसली. पण यावेळी ती घाबरली नाही. तिने डोळे बंद केले आणि जोरात जप सुरू केला, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. आणि मग जे घडलं ते तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य होतं. तिला असं जाणवलं, कोणीतरी तिच्या समोर उभं आहे. एक तेजस्वी प्रकाश, शांत पण शक्तिशाली. आणि त्या प्रकाशाने त्या सावलीला पूर्णपणे नष्ट केलं. त्या दिवसानंतर तिच्या आयुष्यात पुन्हा कधीही ती भीती आली नाही. आणि तिने एकच वाक्य सांगितलं, मी त्यांना स्वतः पाहिलं. थांबा जरा, ही फक्त एक गोष्ट नाही, हा संदेश आहे. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा खरी शक्ती प्रकट होते. पण इथेच संपत नाही, कारण पुढचा चमत्कार तो तर आणखी वेगळा आहे. हा चमत्कार आहे एक अशा व्यक्तीचा ज्याने कधीही स्वामींवर विश्वास ठेवला नव्हता. हो, जो त्यांची थट्टा करायचा. आणि एक दिवस त्याच्याच आयुष्यात असं काही घडलं की त्याचा पूर्ण विचार बदलून गेला. बाय द वे, जर तुम्ही अजून इथपर्यंत पाहत असाल तर एक गोष्ट नक्की आहे, तुम्हाला ह्या कथा फक्त ऐकायच्या नाहीत तर अनुभवायच्या आहेत. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचा अनुभव कदाचित तुमच्यासाठी संकेत ठरू शकतो. तो माणूस नेहमी म्हणायचा, हे सगळं खोटं आहे, चमत्कार वगैरे काही नसतं. पण नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. एक दिवस तो एका मोठ्या संकटात सापडला. सगळे मार्ग बंद झाले, कोणतीही मदत मिळत नव्हती. आणि शेवटी नाईलाजाने त्याने एक नाव घेतलं, स्वामी समर्थ. आणि त्या क्षणापासून त्याच्या आयुष्यात जे बदल घडायला सुरुवात झाली ते इतके अविश्वसनीय होते की त्याने स्वतः मान्य केलं, मी चुकीचा होतो. पण नेमकं काय घडलं त्याच्यासोबत? कोणत्या संकटातून तो बाहेर आला? आणि त्याने शेवटी काय पाहिलं? हे ऐकून तुमचा विश्वास आणखी वाढणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल पार्ट 3. तो माणूस जो नेहमी म्हणायचा, हे सगळं खोटंय, चमत्कार वगैरे काही नसतं, लोकांना फसवण्यासाठी बनवलेल्या गोष्टी आहेत. तो नेहमी हसायचा. जो कोणी स्वामी समर्थांचं नाव घ्यायचा त्याची थट्टा करायचा. पण आयुष्य नेहमी आपल्याला तिथेच आणतं जिथे आपण कधीच जायचं नाही असं ठरवलं असतं. एक दिवस तो एका मोठ्या संकटात सापडला. व्यवसाय पूर्णपणे बंद पडला, मित्रांनी साथ सोडली, घरात तणाव वाढला. आणि एक दिवस तर त्याच्यावर इतका दबाव आला की त्याला सगळं संपवावंसं वाटलं. हो, इतका तुटून गेला होता तो. त्या रात्री तो एकटाच बसला होता. पूर्ण शांतता, डोळ्यात पाणी, मनात हजारो विचार. आणि अचानक त्याला त्याच्या आजीचं एक वाक्य आठवलं. ती नेहमी म्हणायची, कधीही अडचण आली तर स्वामी समर्थांचं नाव घे. तो हसला, स्वतःवरच. पण त्या क्षणी त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आणि पहिल्यांदाच त्याने मनापासून नाव घेतलं, स्वामी समर्थ. एकदा, दोनदा, पुन्हा पुन्हा. आणि मग अचानक काहीतरी बदललं. त्याच्या मनातली भीती कमी होऊ लागली, श्वास शांत झाला. आणि त्याला असं वाटलं, कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे. तो घाबरला, पण त्या स्पर्शात भीती नव्हती, एक विचित्र शांतता होती. दुसऱ्या दिवशी ज्या समस्या त्याला अशक्य वाटत होत्या त्यावर उपाय दिसायला लागले. एक फोन आला, एक नवीन संधी मिळाली. आणि हळूहळू त्याचं आयुष्य परत ट्रॅकवर येऊ लागलं. पण खरी गोष्ट अजून बाकी होती. काही दिवसांनी तो एका मंदिरात गेला. मनात एकच प्रश्न, हे सगळं नेमकं काय होतं? तो शांतपणे बसला, डोळे बंद केले. आणि त्याला एक दृश्य दिसलं. एक तेजस्वी रूप, डोळ्यात करुणा आणि चेहऱ्यावर शांत स्मित. आणि त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण त्याला उत्तर मिळालं होतं. तो म्हणाला, मी ज्यांची थट्टा करत होतो तेच मला वाचवायला आले. थांबा जरा, ही फक्त एका माणसाची गोष्ट नाही, हा अनुभव आहे जो कोणालाही येऊ शकतो, जर श्रद्धा असेल तर. पण इथे एक खोल गोष्ट समजून घ्या. स्वामी समर्थ चमत्कार दाखवण्यासाठी येत नाहीत, ते आपल्याला वाचवण्यासाठी येतात. जेव्हा तुम्ही पूर्णपणे तुटता तेव्हा ते तुम्हाला उचलतात. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा ते तुमच्या सोबत उभे राहतात. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवरचा विश्वास हरवता तेव्हा ते तुमच्यात पुन्हा विश्वास निर्माण करतात. बाय द वे, जर तुम्ही अजून इथपर्यंत पाहिलं असेल तर एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत नाहीयत, तुम्ही काहीतरी अनुभवत आहात. म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे अनुभव रोज मिळत नाहीत.
आणि कदाचित पुढचा अनुभव तुमच्यासाठी असेल. आता शेवटी एक छोटासा प्रश्न. आज तुम्ही किती वेळा स्वामी समर्थांचं नाव घेतलं? कारण कदाचित तुमच्या आयुष्यातही काहीतरी बदलायला तयार आहे. फक्त एक पाऊल, एक विश्वास आणि एक नाव, स्वामी समर्थ.